WLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 21. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 21. पटपट किती हळूहळू चालतेस. अरे थांब, सुनीता मावशींनी घरी येताना मला चहा आणि साखर घेऊन यायला सांगितलंय. व्हॉट इज द टाइम? इट इज 5:30. बर चल पटकन घे त्या दुकानात. हरी अप. लुक ॲट दॅट मॅन. He is running. He is running so fast. अंजना, तो चोर होता. तो बघ तिकडं गेलाय. संतोष, चल लवकर, आपण जाऊन बघूया. चल पळत जाऊया. येस, आय एम रनिंग. कम ऑन फास्ट. ओके, आय एम कमिंग. आय एम रनिंग. यानंच चोरली माझी सोन्याची साखळी. दे रे 2 दणके, आत्ता कबूल करेल चोरी. थांबा, मागे वा, मी बघून घेतो. हवालदार साहेब, अहो बघताय काय, चांगली चौकीची हवा दाखवा या भामट्याला. अहो चांडाळानं माझी सोन्याची साखळी पळवली हो. काय रे, चोरी करतोस? बऱ्या बोलानं त्यांची साखळी देऊन टाक, नाहीतर. ओ, मी नाही घेतली साखळी. खोटं बोलताय हा. त्याच्याचकडे आहे माझी सोन्याची साखळी. अरे देवा, काय दुर्बुद्धी झाली मला. माझी सोन्याची साखळी हो माझ्या हातानं दिली मी ह्याला, आणि या भामट्यानं असा घात केला. ओ बाई, अहो काय झालं, जरा शांतपणे सांगा. साहेब, अहो हा माझ्या घरी आला. चेहऱ्यावरनं मला वाटलं कोणी साधू महाराज दिसतायत, तर कसला साधू आणि कसलं काय. भामटा निघाला की हा मला म्हणे, तुमच्याकडे सोन्याची काही वस्तू असेल तर द्या. एका वस्तूच्या 2 वस्तू करून देतो. मग मी दाखवली त्याला माझी सोन्याची साखळी. वा वा, त्यानं मागितली आणि तुम्हीही दिली, तेही सोन्याची साखळी. वा. अहो हसू नका हो. मला वाटलं साधू दिसतायत, येत असेल त्याला जादू. मला म्हणाला या डब्यात ठेवा साखळी. मी ठेवली. मग म्हणाला जरा पाणी द्या. मी पाणी आणायला आत गेले आणि या भामट्यानं डाव साधला हो. माझी साखळी घेऊन गेला पळून. काय रे, चल काढ त्यांची साखळी. माझ्याजवळ काही नाही. असं? मग चल चौकीवर. ओ बाई, तुम्ही पण चला चौकीवर कंप्लेंट लिहायला. काय बाई, काय तरी लोक असतात. हवालदार साहेब, माझी सोन्याची घेऊन चला याला साखळी हो. चौकीवर. मी नाही केली चोरी. शाबास. चल हो पुढं. अंजना, आता चल, काळोख पडायला लागलाय. पण सुनीता मावशींचं सामान घ्यायचं ना. बर चल, ये लवकर. आलात का? किती उशीर झाला तुम्हाला. मला जरा काळजीच वाटत होती. आधी घरी आईला सांगितलं का? हो, मी माझ्या आईला सांगून आलीये की मी तुमच्याकडे चाललीये म्हणून. आणि माझी आई बाहेर गेलीये, पण मी बाबांना सांगून आलो. पण सुनीता मावशी ऐका ना, आज काय झालं ते माहितीये? काय झालं? What's all the excitement? What happened? Why are you so late? बरं रंजना, काय झालं ते सांग. आता इंग्रजीत सांगायचं हं, म्हणजे शरद दादालाही समजेल. पण सगळं कसं सांगू इंग्रजीत? जे जमत नाही ते मराठीत सांग. I was walking on the road. I was coming back from school. It was 5:30. Santosh was also coming back from school. मग एकदम आम्हाला एक माणूस दिसला. He was running. He was running very fast. त्यांनी केशरी कपडे घातले होते आणि लांब लांब दाढी होती त्याची. म्हणजे साधूच्या वेशात होता. बरं मग? A woman was shouting, चोर चोर चोर. She was crying. रडत होती ती बाई. But why was she crying?
Wait, Sharad Dada. I will tell you. Sunita Maushi, I don't know how to say it in English. So, say it in Marathi. हो मराठीत बोल चालेल. बरेचसे लोक एका चोरामागे पळत होते. त्यांनी त्या चोराला पकडलं. त्याला मारायला लागले. मग एक पोलीस आला. द पुलिसमन सेड, काय रे चोरी करतोस? द मॅन सेड, मी नाही काय घेतलं. The woman said, he has my gold chain. ऐकणाऱ्यांनो, हे वाक्य पुन्हा एकदा ऐका. ही हॅज माय गोल्ड चेन. गोल्ड म्हणजे सोनं. तर मग या वाक्याचा अर्थ काय असेल? ती बाई म्हणाली, ही हॅज माय गोल्ड चेन. सांगा पाहू या वाक्याचा अर्थ. बरोबर, त्याच्याकडे माझी सोन्याची साखळी आहे असं म्हणाली ती. संतोष, म्हणजे त्या माणसांनी तिची साखळी पळवली होती का? पळवली नाही, तिनेच त्याला दिली. तो म्हणे तिला एका साखळीच्या 2 साखळ्या करून देणार होता जादूने. He said, I will make one gold chain into 2 gold chains. काय बाई अंधश्रद्धा असते. मग काय झालं, काहीतरी कारण काढून त्यानं बाईला आत पाठवलं आणि गेला पळून साखळी घेऊन. He ran away. But did the people and policemen catch him? हो, लोकांनी पकडलं त्याला आणि पोलिसांनी चौकीवर नेलं. सुनीता मावशी, आता काय होईल? जर त्यांनी चोरी केली असं नक्की झालं तर त्याला जेलमध्ये टाकतील. असं वाटेल त्या गोष्टींवर विश्वास ठेवल्याबद्दल त्या बाईला पण जेलमध्ये टाकतील का? नाही, पण ती पुन्हा असं कधीही करणार नाही. बरं, चहा साखर आणलीयेत ना? चल संतोष, सर्वांना चहा कर पाहू. No, no, no. I will make tea. संतोष, नाही. मी चहा. शरद दादा, you don't make tea. It will all fall. सगळं पडेल आणि सांडेल. Okay, संतोष. You make tea. मुलांनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हं. नंतर तुम्हालाही असंच बोलायचं आहे. पण आता फक्त ऐका. आत्ता घडत असलेल्या घटनांबद्दल असं म्हणायचं. I am eating a banana. You are eating a banana. He is eating a banana. भूतकाळात असं म्हणायचं. I was eating a banana. You were eating a banana. He was eating a banana. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचे. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतील. जर तुम्ही शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. आता मी एक एक वाक्य म्हणेन, पण प्रत्येक वाक्यात मी मुद्दाम एक चूक करीन. तुम्ही चूक दुरुस्त करून वाक्य पुन्हा म्हणा. टीचर प्रत्येक वेळी घंटा वाजली की एकेका मुलाला किंवा मुलीला उभं करा. माझं वाक्य ऐकून ते दुरुस्त करायचे. हं. येस्टरडे म्हणजे काल. आठवतंय ना? आता मी म्हणेन ते चुकीचं वाक्य ऐक आणि दुरुस्त कर. येस्टरडे आय इज ईटिंग अ मँगो.
Yesterday, I was eating a mango. असं म्हणालास का? गुड. आता हे वाक्य दुरुस्त कर. Yesterday, my mother were reading a book. Yesterday, my mother was reading a book. Good. Yesterday, you was in school. Yesterday, you were in school. करेक्ट. आता वेगळ्या प्रकारचा सराव करूया. कोण उभं राहतंय? आता मी 2 वाक्य मराठीत म्हणीन आणि ती दोन्ही वाक्य तू इंग्रजीत म्हण. ऐक हं. मी नाचत आहे. मी नाचत होते. म्हण इंग्रजीत. I am dancing. I was dancing. Very good. आता पुढचं मूल. तू हे म्हण इंग्रजीत. तू नाचत आहेस. तू नाचत होतीस. असं म्हणालीस का? यू आर डान्सिंग. यू वर डान्सिंग. गुड. तू इंग्रजीत म्हण. ती नाचत आहे. ती नाचत होती. She is dancing. She was dancing. Good. पाठानंतरची पुढची 15 मिनिटं असाच सराव करा. टीचर इतर मुलांना मराठीत भूतकाळातली वाक्य सांगतील आणि मुलांनी ती इंग्रजीत सांगायची. बरं, गेल्या पाठात मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगितलं होतं. आठवतंय ना? प्रश्न होता, ढोलाला इंग्रजीत काय म्हणायचं? उत्तर आहे, ढोलाला इंग्रजीत ड्रम असं म्हणतात. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.